प्राचीन वास्तूंचा खजिना असलेल्या चिमूर तालुक्यातील ऐतिहासिक वारशाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे। श्रीहरी बालाजी मंदिर, रामदेगी, मुक्ताबाई मंदिर, नेरी आणि महादवाडी येथील प्राचीन मंदिरं तसेच ब्रिटिशकालीन पिलर हे इतिहासाचे साक्षीदार ठरत असताना तालुक्यातील 4 गोंडकालीन पायऱ्यांच्या विहिरींची दुरावस्था झाली आहे। या 4ही विहिरींची अवस्था सध्या अत्यंत चिंताजनक असून त्या लवकरात लवकर संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत। या अमूल्य वारशाचे जतन व्हावे यासाठी पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे। मात्र अद्यापही याकडे दुर्लक्षच होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। या विहिरी गोंड काळातील महत्त्वाचा ठेवा आहेत, यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे। मी यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे, पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे मत पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांनी व्यक्त केले। स्थानिक लोकसंस्कृतीचा भाग असलेल्या या विहिरींना इतिहास आणि पर्यटनाच्या दृष्टीने जपणे आवश्यक आहे, अन्यथा हा अमूल्य वारसा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। चिमूर तालुक्यामध्ये प्राचीन पायऱ्याच्या विहिरी आहेत, त्या गोंडकालीन आहेत आणि या गोंडकालीन पायऱ्याच्या विहिरीचं संवर्धन होणं गरजेचं आहे। चिमूर तालुक्यामध्ये गडपिपरी, तिरखुरा, त्याचबरोबर मासर रोड आणि पिंपळनेरी या ठिकाणी 4 प्राचीन पायरीच्या विहिरी आहेत। यालाच 12 वसे म्हणतात, परंतु या पायऱ्याच्या विहिरी हा पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। त्याच्यामुळे हा जो इतिहास आहे, हा इतिहास मात्र मोठ्या प्रमाणात नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यामुळे या ठिकाणी जे इतिहासकार असेल किंवा विद्यार्थी असेल यांना समोरील अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण येणार आहे। तरी आमची पुरातन प्रेमींची अशी मागणी आहे की या ठिकाणी ज्या 4ही बारव आहेत, ह्या बारवाचं सौंदर्यीकरण होऊन त्याचप्रमाणे याची डागडुजी होऊन दुरुस्ती होऊन या ठिकाणी अभ्यासासाठी एक महत्त्वाचं केंद्र ठरेल।